बोंधू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी नाशिकमध्ये मागील 1 तासापासून चौकशी सुरू। खरातकडून माहिती घेऊन त्याचं एन्काउंटर करतील। खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश। नाना पटोलेंचा गंभीर आरोप। भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा पटोलेंचा प्रयत्न। संजय शिरसाटांची टीका। रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीचं स्वागत। चौकशीदार म्यान वकिलांची काय गरज? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा सवाल। तर खरातला भेटणाऱ्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी। नाशिकमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश। इगतपुरीतून 33 वर्षीय भोंदू चंद्रकांत माळीला बेड्या। घरातील वन्यजीवांचे अवयव पाहून अधिकारीही चक्रावले। निदा खानवरून ओवेसी संजय शिरसाट यांच्यात खडाजंगी। निदा खानची निर्दोष सुटका होईल ओवेसींचा दावा। तर ओवेसी न्यायाधीश झालेत का? संजय शिरसाटांचा खोचक सवाल। अकोल्यात 6 वर्षीय चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार। मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। अत्याचाराच्या घटनेनं अकोला हादरलं। 8व्या मजल्यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या। पुण्याच्या तळेगाव आंबी एमआयडीसी मधली धक्कादायक घटना। कौटुंबिक वादातून महिलेचं टोकाचं पाऊल। तामिळनाडूच्या राजकारणात विजय पर्वाला सुरुवात। थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। चेन्नईतील स्टेडियमवर चाहत्यांचा एकच जल्लोष। थलपती विजयच्या शपथविधीत अभिनेत्री तृषा कृष्णनची चर्चा। सोहळ्यातील तृषाच्या उपस्थितीनं वेधलं सर्वांचं लक्ष। सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल। आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांचं दुसरं पर्व। आसाममध्ये शपथविधी सोहळा। हिमंता बिस्वा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जींची भाजप विरोधात लढ्याची घोषणा। भाजप विरोधी लढ्याकरता एकत्र या। ममता यांच्याकडून लढ्याकरता विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन। उन्हाच्या तडाख्यात आनंद वार्ता। अंदमानात यंदा मान्सूनचं लवकर आगमन होणार। 14 ते 20 मे दरम्यान मोसमी वारे अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याचा अंदाज। महाराष्ट्रात सुद्धा वेळेआधीच पाऊस दाखल होणार। अमेरिकेच्या टेनेसीमध्ये अग्नितांडव। प्लास्टिक कारखान्याला लागलेल्या आगीमुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोट।